रमा मातेचा जीव चालला, रमा मातेच्या उचक्या चालू आहेत, रमा मातेच्या डोळ्यातून अश्रू गळत आहेत आणि रमा मातेचं डोकं आपल्या साहेबांच्या मांडीवर. कसा प्रसंग असेल तो, कारण रमा मातेनं सांगितलं होतं, साहेब मला जर मरण यायचं असेल ते फक्त तुमच्या मांडीवर आलं पाहिजे, माझं मरण असं झालं पाहिजे साहेब, तुमच्या जवळ झालं पाहिजे. आणि खरोखर हा निसर्ग सुद्धा त्यांच्या पुढे झुकला होता. रमा मातेचा शेवट मांडीवर, बाबासाहेबांच्या रमा मातेचं डोकं, आणि साहेब ढसाढसा रडतात. साहेब ढसाढसा रडतात. विनंती आहे हे गाणं लक्ष देऊन ऐका. एक एक प्रसंग या गाण्यामध्ये मी कसा आणला ते लक्ष द्या. रेडी? माझे कॅमेरामॅन रुपेश भाऊ त्यांनी पुढे या, जेणेकरून झूम घेता येईल. हे गाणं मला व्यवस्थित लोकांपर्यंत पोहोचवायचंय, याचं रेकॉर्डिंग होईल. रमा मातेचं डोकं साहेबांच्या मांडीवर, रमा माता रडतात आणि बाबासाहेब सुद्धा रडत आहेत आणि रमा मातेला काय म्हणत आहेत लक्ष द्या. धनी कुंकुवाता हे गाणं मी काळी 3 ला गातो, परंतु डॉक्टरांनी सांगितलंय उगाच आगाऊपणाही करण्याचा अर्थ नाही, ब्रेन अटॅक आहे. तर बाबासाहेब म्हणतात, धनी कुंकुवाता विद्वान केला रमा तू, लाजविले गरिबीला पण खचली नाही रमा तू. बाबासाहेब म्हणतात, पण खचली नाही रमा तू. 4 पोर मेली परंतु, 4 पोर मेली परंतु, पण खचली नाही रमा तू. अग खचली नाही रमा तू. माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा तू. माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा तू. जगू तुझ विन सांग कसा मी, नको सोडू रमा तू. माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा तू. जगू तुझ विन सांग कसा मी, नको सोडून जाऊ रमा तू. माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा तू. जगू तुझ विन सांग
सामी नको सोडून जाऊ रमा तू. बाबासाहेब म्हणतात रमा अगं इतकी गरिबी काढली, आज सोन्याचे दिवस आले, अगं तुला लुगडं मिळालं नाही, पण आज बघ तुझा आज साहेब खूप मोठा झाला आणि आज तू मला सोडून चाललीस रमा. अगं मी तुला जीवनभर सुख देऊ शकलो नाही, पण आज सुखाचे दिवस आले आणि तू मला सोडून चाललीस रमा. बाबासाहेब म्हणतात लुगड्याला बांधून गाठी, लुगड्याला बांधून गाठी, तू राहिली उपाशी पोटी, लुगड्याला बांधून गाठी, तू राहिली उपाशी पोटी, लुगड्याला बांधून गाठी, तू राहिली उपाशी पोटी. सदा झिजली संसारासाठी, सदा झिजली संसारासाठी, माझी कीर्ती करण्या मोठी, माझी कीर्ती करण्या मोठी, माझी कीर्ती करण्या मोठी. रामू डोळे आता तू खोल, रामू डोळे आता तू खोल, मला साहेब साहेब बोल. अगं तुझा आवाज, अगं मी परदेशी होतो तरी तुझा आवाज माझ्या कानात जायचा रमा. साहेब जेवून घ्या, साहेब पाणी घ्या, साहेब दूध घ्या, साहेब औषध वेळेवर घ्या. रमा आता तुझा आवाज मला येणार नाही. रमा असं करू नको, माझी आई गेली, माझा बाप गेला, मला कोण नाही ग रमा, तुझ्या जाऊ नको. पण निसर्गा पुढे कुणाचं चालत नाही. बाबासाहेब म्हणतात लुगड्याला बांधून गाठी, लुगड्याला बांधून गाठी, तू राहिली उपाशी पोटी, तू राहिली उपाशी पोटी, तू राहिली उपाशी पोटी. सदा झिजली संसारासाठी, सदा झिजली संसारासाठी, माझी कीर्ती करण्या मोठी, माझी कीर्ती करण्या मोठी, माझी कीर्ती करण्या मोठी. रामू डोळे आता तू खोल, रामू डोळे आता तू खोल, मला साहेब साहेब बोल. माझं शिक्षण आहे रमा तू, हे माझं पुस्तक आहे रमा, तुझ्या मला मी काहीच नाही ग रमा. हा सूट बूट हे टाय कोट, अगं साहेबच तुझ्यामुळं घालू, आणि रमा आज तूच मला सोडून चालू, मी एकटा होईल का रमा? माझं पुस्तक आहे रमा तू, माझं शिक्षण आहे रमा. माझं तुझ विन सांग कसा मी नको सोडून जाऊ रमा तू, माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा. तुझ विन सांग कसा मी नको सोडून जाऊ रमा तू.
झाला विद्यापती तुझा साहेब, झाला विद्यापती तुझा साहेब, परदेशी जाऊन शिकला, परदेशी जाऊन शिकला, परदेशी जाऊन शिकला. तुझ्या वाणी त्याग रमापण, तुझ्या वाणी त्याग रमापण, मला जगी कुठे ना दिसला, मला जगी कुठे ना दिसला, मला जगी बाबासाहेब म्हणतात रमा, अगं मी संपूर्ण जग फिरलो ग, मी जगातल्या 14 भाषा शिकलो रमा. अगं रमा, मी जगातली सगळी पुस्तकं वाचली ग, पण खरं सांगतो रमा, एकाही पुस्तकात मला तुझ्या इतका त्याग वाचता आला नाही. तुझ्यासारखा त्याग कुठल्याही पुस्तकात वाचला नाही रमा. या समाजसेवेसाठी समाजसेवा करता करता मला तुझ्याकडे लक्ष देता आलं नाही रमा. काही करता मला माफी मिळणार नाही, मी तुझा अपराधी आहे रमा. समाजसेवेचं वेळ लागलं मला, त्यामुळे तुला अंगाला कपडा भेटला नाही, तुला खायला मिळालं नाही रमा. तुझी पोटची 4 पोरं गेली रमा. असा त्याग नाही पाहिला मी रमा. मला नको सोडू रमा. पण तसा हे काही मी कहाणी किंवा एक मनोरंजन करत नाही. हे वाचलंय, पाहिलंय, 3 दिवस स्वतःला बस खोलीत मोडून घेतलं होतं. आणि रमा मातेच्या निधनाच्या वेळेस ते डोकं मांडीवर, तेव्हा बाबासाहेब रमा मातेला विनंती करतात, असं हे गाणं. झाला विद्यापती तुझा साहेब, परदेशी जाऊन शिकला, परदेशी जाऊन शिकला, परदेशी जाऊन शिकला. तुझ्या वाणी त्याग रमापण, मला जगी कुठे ना दिसला, मला जगी कुठे ना दिसला, मला जगी कुठे ना दिसला. मी होईल ग निराधार, मी होईल ग, मी होईल ग निराधार, मला नाही गुणाचा आधार. माझ्या पुस्तकासाठी रमा तू केला एक एक पैसा जमा. हा किस्सा सगळ्यांना माहित आहे. माहित असेल तर हातवर करा, नसेल तर ऐका, कारण पुस्तक वाचायला वेळ नाही आपल्याकडं. ऐकून पण बुद्धीमध्ये फरक पडतो, भर पडतो. रमा मातेनं बाबासाहेबांना पत्र लिहिलं परदेशात. साहेब, घरची परिस्थिती बिघडली, लेकरा बाळांना अन्न सोडा, पाण्यात पीठ टाकून कालवून खाऊ घालणं अशक्य झालंय. दुकानवाला उधार देत नाही, डॉक्टर उधार देत नाही, कठीण झालंय साहेब, काहीतरी करा, मदत पाठवा. बाबासाहेबांचं पत्र आलं. रमा मातेजवळ बाबासाहेबांचं पत्र आलं. रमा मातेनं आनंदानं पत्र उघडलं. माझ्या साहेबांना काही मदतीसाठी मला काहीतरी पाठवलंय. बाबासाहेब लिहितात, माझे रमा, माझे प्रिय रमा, माझा श्वास रमा, माझं जीवन रमा, तुझे पत्र मिळाले बघ. वाचून कसं माझं हृदय फाटल्यासारखं वाटलं रमा. तुझी तळमळ, तुझी कळकळ वाचून मला फार वाईट वाटलं. पण काय करू ग रमा, इकडं माझी पण परिस्थिती फार वाईट आहे. इतकी वाईट आहे, पुस्तकं विकत घेऊन मला घरी अभ्यास करायला
जमत नाही. मी तासन तास लायब्ररी मध्ये बसतो. सकाळी लायब्ररी उघडण्याच्या आधी येणारा पहिला विद्यार्थी मी आणि लायब्ररी बंद झाल्यावर शेवटी जाणारा विद्यार्थी मी रमा. मला मधल्या सुट्टीत सुद्धा मला बाहेर जाऊन खायला पैसे नसतात माझ्याकडं. मी त्यावेळेस पण वाचत बसतो. भूक लागली तर पाण्याचा घोट घेतो रमा. वेळ प्रसंगी कधी कधी मला लायब्ररी उघडली आणि कुणी मला पाहिजे असलेलं पुस्तक घेऊन गेलं तर मी विकत घेऊ शकत नाही. मी सगळ्यांच्या आधी पायरीवर जाऊन बसतो. कधी कधी मला झोपी लागते. मी पायरीवर झोपून घेतो रमा. पण मी वाट बघतो लायब्ररी उघडायची. लायब्ररी उघडली तर पुस्तक वाचत बसतो. भूक लागली तर कोटच्या खिशात ब्रेडचे तुकडे ठेवतो आणि ते खातो. वाचता वाचता रमा मातेच्या डोळ्यातून अडाणी होत्या पण काय समज होती हो. हजारो लाखो करोडो या जगातल्या कुठल्याच महिला चॅलेंज आहे माझं. माझ्या रमा मातेच्या त्यागाची सद्गुणाची बरोबरी नाही करू शकत. रमा माता ढळा रडत चालल्या पत्र वाचून वाचून. आणि रमा माता म्हणतो काय ग बाई, अगं काय माझ्या डोक्याला झालं होतं. मी इतकी कशी वाईट ग बाई. अशी साहेबांची माझ्या परिस्थिती. माझे साहेब पायरीवर झोपतात. वेळ प्रसंगी बेडचा तुकडा खातात, पाण्याचा घोट घेतात. आणि बाई मी काय केलं. मी मदत मागितली. आता साहेबांचं अभ्यासात लक्ष लागणार नाही. सारखं घराकडे पोरांकडे लक्ष लागेल. मी हे बघू शकत नाही मी बघू शकत. आणि रमा माता धाडकन उठल्या घरातून आणि परळच्या भागामध्ये रस्त्याने निघाल्या. आणि जो शेणसडा पडलेला होता रस्त्याला तो उचलायचं काम सुरू केलं. तो शेणसडा घरात घेऊन यायच्या, सुकवायला टाकायच्या, त्याच्या गौऱ्या बनवायच्या आणि ते बाजारात विकायला जायच्या. तिथून रमा मातेच्या गौऱ्याची कहाणी. त्या गौऱ्या विकून आल्यावर थोडेच पैशानं घर चालवायचे आणि उरलेले पैसे साहेबांच्या पुस्तकासाठी वाचून ठेवायचे. जेव्हा साहेब मुंबईत परत यायचे रमा माता आनंदानं आपले बँक बॅलन्स उघडायचे आणि साहेबांना द्यायच्या. साहेब हे घ्या तुमचं पुस्तक. पैसे नाही म्हणायचे. साहेब हे तुमचं पुस्तक घ्या. म्हणून म्हणायचं माझ्या पुस्तकासाठी रमा. मी प्रेम अटकले परेशान आहे. नाही तर हे गाणं काळी तीनला गायला असतं. पण असू द्या, या चळवळीला आवाजाची नाही तळमळीची गरज आहे. माझ्या शिक्षणासाठी रमाच केला एक एक पैसा जमाचू. जगू तुझ बिन सांग कसा मी नको सोडून जाऊ रमाचू. माझं जीवन आहे रमा. माझा श्वास आहे रमा. जगू तुझ बिन सांग कसा मी नको सोडून जाऊ रमा तू. शेवटचा गीताचा शेवट गात आहे. आणि बघा विसंगती बघा गाण्याची. मी रडत आहे. बाबासाहेब रडत आहेत. रमा मातेचं निधन होत आहे. सगळे लोक आनंद म्हणजे दुःखाने झालेत. आणि समोर 4 पोरं बघा. त्यांचा एन्जॉय बघा, त्यांचं हसणं बघा. कदाचित ते आपल्या कोशातले नसतील, नाहीतर त्यांना बाबासाहेबांच्या रमा मातेची जाणच नसेल, त्यांना वेदनाच नसतील. नाहीतर ते असे वागलेत ना. अरे जे बाबासाहेबाला रमा मातेला जाणत नाही ते आपल्या आई बापाला काय जाणतील, काय मानतील आई बापाला. अशी लोक. किशोर जाधव खरवते दापोली यांच्याकडून या गीताला 500 रुपये मिळाले. अरे तुम्ही नाही काही आमचा सन्मान, आमचा उत्साह वाढू शकत नाही, आम्हाला भेट देऊ शकत नाही, निदान शांत तरी बसा. इतकं हसणं,
इतकी चेष्टा मस्करी चालली तुमच्यामुळे बाजूच्या पोरांनाही तुम्ही बिघडवताय. काय आदर्श घ्यावा तुमच्याकडून लोकांनी. मला तर वाटलंय गाणं चालू असताना पण तो मला तसं शूट करणार होतो आणि ते शूट करून मी त्याला माझ्या आवाजात बोलून त्याला इंस्टावर टाकणार होतो की हे बघा अशी याच्यामुळे चळवळीची वाट लागली. हे नाही चालत तुम्हाला फोन चालतात. कशी आहे जेवली का? तिथे तिकडनं शिवी मेल्या ठेव फोन तरी करला. पण बाबासाहेबांच्या विचाराला मानणारे रमामाईला त्यागाला मानणारे हे असे बघा असं बना हो कौतुक होईल. एवढ्या 500 लोकांमध्ये मी काहीतरी बोलतोय तुमच्याबद्दल त्याचं तरी थोडं अनुकरण झालं पाहिजे. राग आला असेल तर जाताना मला मारून टाकलं तरी चालेल. मला आनंद होईल पण सुधरा. मला तो आनंद होईल सुधरा. नाही सुधरले तर मी सुधरव. शेवटचं गीत शेवटी आहे लक्ष द्या. बाबासाहेब रडतायत. मी ही जिंकलो नसतो लढाई रमा. मी ही जिंकलो नसतो लढाई मला साथ तुझी ग नसती. मी ही जिंकलो नसतो लढाई मला साथ तुझी ग नसती. मला संसारी रमविले असते तू मला संसारी रमविले असते. सोन्या मोत्यानं नटली असती. सोन्या मोत्यानं नटली असती. अरे ज्या महामानवाला ती फॉरेनची लुसी. अरे तुम्हाला इथे लय खुश होत पण फॉरेनला लुसी तिचं नाव फिनी फिजीराल्ड. बाबासाहेबांना आय लव्ह यू म्हणते. भीमराव तुम्हाला लय आवडतो. भीमराव मला तू लय आवडतोस. आय लव्ह यू भीमराव. यू आर लाईक मी भीमराव. मला असं वाटतं भीमराव मी तुझी बायको व्हावं तू माझा नवरा व्हावा. बाबासाहेब म्हणतात लुसी अगं तू इतकी सुंदर आहेस. गोरी गोरी पान आहे. तू इतकी सुंदर आहेस. कुणी तुला बायको करल तुझा नवरा होईल ग. पण लुसी मला करता येत नाही. लुसी मी हे पाप करू शकत नाही. तुला बायको करू शकत नाही. तुझा नवरा होऊ शकत नाही. कारण लुसी अगं शेण नवरा चापून आपलं पोट भरणारी माझी रमा मुंबईत माझी वाट पाहते ग. माझी रमा माझी मुंबईत वाट पाहते ग. हे बोलणारे माझे बाबासाहेब. मी जिंकलो नसतो लढाई मला साथ तुझी ग नसती. मला संसारी रमविले असते. मला संसारी रमविले असते. सोन्या मोत्यानं नटली असती. सोन्या मोत्यानं नटली असती. सोन्या मोत्यानं नटली असती. आले दिवस सुखाचे आज. आले दिवस सुखाचे आज. कस होईल रमा माझ. मला घडविले आहे रमा तू. माझ काळीज आहे रमा तू. मला घडविले आहे रमा. माझ काळीज आहे. हा प्रसंग पुस्तकात हा प्रसंग कोणी कोणी वाचलाय हात वरती करा. मला बघू द्या कोण वाचला. म्हणून तुम्ही रडत होते. वाचलं पाहिजे.
वाचाल तर वाचाल, जो वाचणार नाही विषय संपला, कहाणी खलास. आणि मग पोरगाच्या हातात रिकाम वाचलं पाहिजे. महात्मा फुले सारखे म्हणतात वाचाल तर वाचाल, बाबासाहेब म्हणतात वाचाल तर वाचाल. आम्हाला आमचाच इतिहास माहित नाही. हा प्रसंग वाचून बघा. रमा मातेची कादंबरी माझ्याजवळ आहे, मी नेहमी ठेवतो, बॅगेत आहे, दाखवतो. घेऊन काय 50 रुपये पण किंमत नसेल, 70, पण हा प्रसंग त्याच्यात आहे. बाबासाहेब शेवटी म्हणतात मला घडविले आहे रमात, माझं काळीज आहे रमात, जगू तुझ विन सांग कसा मी, नको सोडून जाऊ रमा तू, माझे जीवन आहे रमा तू. सुशील गमरे साहेब या गाण्याचा आदर केला. रात्रभर चालतात ते गाणे होती नाचा कुदायची, मग ह्या गाण्यातून आदर्श मिळतो, या गाण्यातून संस्कार मिळतात. यानंतरचं गाणं माझं वेगळं असेल. जगू तुझ विन सांग कसा मी, नको सोडून जाऊ रमा तू, माझं जीवन आहे रमा तू, माझा श्वास आहे रमा तू, जगू तुझ विन सांग कसा मी, नको सोडून जाऊ रमा तू, नको सोडून जाऊ रमा तू, नको सोडून जाऊ रमा तू. जय भीम. रमा भीमाचं लगीन लागलं, रमा भीमाचं लगीन लागलं. कुठं लागलं असेल रमा भीमाचं लगीन? ताजमहल मध्ये. ओबेरा हॉटेल मध्ये, ताज हॉटेल मध्ये कुठं लागला असेल? रमा भीमाचं लगीन लागलं पायखाण्याला पावसामध्ये. दुपारची वेळ, दुपारी 2 वाजता, 2 ते 4च्या दरम्यान. कारण तो मच्छी मार्केट बंद असतो, भाजी मार्केट बंद असतो, हॉल घ्यायला पैसे नाहीत. अशा ठिकाणी नाल्यावर फळ्या टाकल्या आणि घाबरून घाबरून लवकर आवरा बाजार उघडत, लवकर आवरा बाजार उघडत. आणि त्यात पाऊस आला, लपायला जागा नाही, छत्री नाही, रमावातीच्या डोक्यावर टोपली. काय लग्न सोहळा, लाज वाटली पाहिजे हो आम्हाला. काय आहे आमचं? हे पाणी पितं बिस्लेरीचं, ही बी लायकी नाही आपली. हे पण बाबासाहेब. मग रमा भीमाचं लगीन लागलं, पायखाण्याला पावसामध्ये, त्या मच्छी बाजारामध्ये. पण आता भीमाच्या पोराचं लगीन लागतंय एसी हॉल मध्ये.
रमा भीमाचं लगीन लागलं पायखाण्याला पावसामध्ये या मच्छी बाजारामध्ये पण आता बघा आता भीमाच्या पोराचं लगीन लागतंय एसी हॉल मध्ये मच्छी बाजारात लय घाई घाईत सोहळा पडला मच्छी बाजारात लय घाई घाईत सोहळा पडला मच्छी बाजारात लय घाई घाईत सोहळा पडला पार डोक्यावर टोपली पावसात भरली असताना भर दुपार अरे साधा सुद्धा तो विवाह झाला साधा सुद्धा तो विवाह झाला मच्छी मार्केट उघडण्याआधी भाजी मार्केट उघडण्याआधी अमर रहिवासी मंडळ पत्राचा घाटकोपर दीक्षित कांबळे या बांधवाकडून भेट मिळाली मग साधा सुद्धा तो विवाह झाला आणि मच्छी मार्केट उघडण्याआधी भाजी मार्केट उघडण्याआधी आता भीमाच्या पोराचं लगीन लागतंय एसी हॉल मध्ये भीमाच्या पोराचं लगीन लागतंय एसी हॉल घोड्यावर बसून बाशिंग बांधून आला तो नवर देव घोड्यावर बसून बाशिंग बांधून आला तो नवर देव घोड्यावर बसून बाशिंग बांधून आला नवरदेव आमच्या नवरदेव आले नटून थटून आले
कोरा कागज ताय आमचे भाऊ म्हणतात, गौतम काकडे म्हणतात, जंगलातल्या एक नंबर लाकडाला साग बनतात, विषारी सापाच्या जातीला नाग म्हणतात, आणि या टाकी रोड मध्ये आमच्या नाताला सगळ्यांचा बाप गौतम काकडे साहेब. बरोबर. तुम्ही म्हणता वास येतो, मी तरी पास येतो. चला, शुक्रिया, थँक्यू, जय भीम. अरे घोड्यावर बसून बाशिंग बांधून आला तो नवर देव, घोड्यावर बसून बाशिंग, घोड्यावर बसून बाशिंग बांधून आला तो नवर देव, वारा कधी कधी चांगला वारा दुसरीकडे वळल्याशिवाय राहणार नाही, आणि नवरदेव असा करल तर तो घोडा पळल्याशिवाय राहणार नाही. तप आहे चहाला, तशीच बशी पाहिजे. आमचा नवरदेव असताय तर नवरी पण आम्हाला तशीच पाहिजे.